नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. नवीन वर्ष तुम्हा सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, आनंद घेऊन येऊ. तुमच्या सर्व इच्छा, अपेक्षा पूर्ण हो. नवीन वर्ष एक असा काळ असतो जेव्हा आपण आपल्या आयुष्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून, नजरेतून पाहण्याचा प्रयत्न करतो. ही वेळ असते जेव्हा गेलेल्या वर्षाच्या चुका मागे ठेवून नवीन संकल्पना, भावनाच्या दिशेने चालण्याचा, वाटचाल करण्याचा संकल्प विचार माणूस करतो. पण प्रत्यक्षात सुरुवात कशी करावी याचं उत्तर आपल्याला सद्गुरू ओशो यांच्या विचारात सापडते. चला तर मग ऐकूया त्यांच्याकडून नवीन वर्षाविषयी. ओशो ज्यांचे जीवन आणि शिकवण आपल्याला एका खोल आध्यात्मिक अनुभवाकडे घेऊन जाते. त्यांच्या मते नवीन वर्ष म्हणजे केवळ फक्त कॅलेंडरची पाने उलटण्याची वेळ नाही, उलट ही वेळ आपल्याला एक नवीन चेतना, चित्त जागे करण्याची संधी आहे. ओशो म्हणतात, नवीन वर्ष तेव्हाच नवीन असेल जेव्हा तुम्ही स्वतःला नवीन बनवाल. जेव्हा जेव्हा पण नवीन वर्ष येते तेव्हा आपण अनेकदा बाह्य गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो, नवीन योजना, नवीन गोष्ट किंवा उद्दिष्टे. पण ओशो आपल्याला शिकवतात की खरा बदल हा बाहेरचा नसून आतमध्ये अंतर्गत असतो. त्यांच्या मते जर तुम्ही तुमच्यातील वाईट विचार, सवयी आणि बाह्य बंधने, परिस्थिती काढून टाकू शकत नसाल तर नवीन वर्षाचा कोणताही संकल्प टिकू शकणार नाही. सद्गुरू ओशो यांच्या मते प्रत्येक नवीन क्षण आपल्याला ही संधी देतो की आपण आपल्या मनामध्ये खोलवर जाऊन पाहावं की काय आहे ज्याने आपल्याला थांबून ठेवले, काय आहे ते जे आपल्याला पुढे जाण्यापासून अडवून ठेवतोय, का पुढे जाऊ देत नाही. हा आंतरिक आतमधला शोधच नवीन खरे वर्ष आहे. सद्गुरू ओशो यांचे म्हणणे होते की आयुष्यात जे काही घडते ते फक्त एक संधी असते, स्वतःला जाणून समजून घेण्याची, आपली चेतना विकसित करण्याची. ते बोलत होते की प्रत्येक वर्षाचा प्रत्येक दिवस, प्रत्येक वेळ ही फक्त एक सफेद कागदासारखी असते. ते तुमच्या वरती असते की तुम्ही त्या कागदावर काय लिहिता. हा विचार, ही कल्पना आपल्याला प्रेरित करतो की नवीन वर्षात फक्त बाहेरच्या चालढालीवर, राहणीमानावर, दिखाव्यावर वेळ न घालवता त्याला एक खोल आत्मसंवादाचा वेळ बनवा. ओशो यांच्या विचारामध्ये अजून एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की ते आपल्याला आठवण करून देतात की सुख बाहेर नाही, आपल्या आतमध्ये आहे. बऱ्याच वेळा नवीन वर्षात लोक सुखाला बाहेरच्या वस्तूंमध्ये शोधतात, नवीन गाडी, नवीन नोकरी, नवीन नाती. परंतु ओशो म्हणतात, तुमचा आनंद, सुख तुमची स्वतःची जबाबदारी आहे, तिला तुम्ही कुठे बाहेर नाही मिळू शकत. हा संदेश आपल्याला शिकवतो की जेव्हा आपण आनंदासाठी इतरांवर अवलंबून राहणे सोडून देऊ आणि सुखाला, आनंदाला आपल्या मनामध्ये शोधू तेव्हाच नवीन वर्ष सार्थक होईल. याचबरोबर ओशो आपल्याला आयुष्यात सण उत्सव साजरे करण्याचे महत्त्व पण सांगतात. ते म्हणतात, प्रत्येक दिवस एखाद्या उत्साहाप्रमाणे जगा, कारण की जीवन एक स्वतःमध्येच उत्सव आहे. नवीन वर्ष फक्त एका दिवसाचा उत्सव नाही, उलट ही एक नवीन दृष्टी आहे ज्यामुळे आपण प्रत्येक दिवस खास आणि नवीन बनवू शकतो. ओशो आपल्याला प्रत्येक दिवस हा एक नवीन सुरुवात म्हणून पाहण्याची प्रेरणा देतात. त्यांच्या मते प्रत्येक सकाळ ही एक नवा जन्म आहे आणि प्रत्येक रात्र हा एक नवीन मृत्यू आहे. या विचाराने मग नवीन वर्ष एक नवीन प्रवास होत जातो, ज्यामध्ये प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण नवा आहे. ओशो म्हणतात, भूतकाळाचं ओझं टाकून द्या, भूतकाळाला धरून राहण्यात काहीच अर्थ नाही. ज्या गोष्टी होऊन गेल्यात त्यांना जाऊ द्या. फक्त तोच व्यक्ती नवीन होऊ शकतो जो जुन्या गोष्टी सोडून देतो. हा विचार नवीन वर्षासाठी अत्यंत महत्वाचा आहे, कारण की आपण नेहमी गेलेल्या दिवसांमध्ये झालेल्या चुका आणि दुःख घेऊनच चालतो. सद्गुरू आपल्याला शिकवतात की भूतकाळ फक्त एक अनुभव आहे, ते तुमचं भविष्य ठरवत नाही. जर तुम्ही भूतकाळ सोडू शकत असाल तर तुम्ही खरोखर वास्तवामध्ये नवीन वर्षात नवे बनू शकाल. ओशो म्हणतात, जीवनात परिवर्तन, जीवनातील बदल स्वीकारले पाहिजे. जर तुम्हाला बदलाची, परिवर्तनाची भीती वाटत असेल तर तुम्हाला जीवनाची भीती वाटेल. नवीन वर्षात आपल्याला हे लक्षात आठवणीत ठेवण्याची गरज आहे की बदल, परिवर्तन स्वीकारणे किती महत्वाचे आहे. आपल्याला अनेकदा आपल्या सुरक्षा जाळ्यात राहायला आवडते, पण ओशो म्हणतात, खऱ्या आयुष्याची सुरुवात तेव्हाच होते जिथे आपण आपली भीती आणि असुरक्षितता, सुरक्षित नसण्याची भावना सोडतो.
नवीन वर्षात जर आपण या विचारांचा स्वीकार केला, हा विचार अंगीकारला, तर आपले जीवन खरोखरच बदलू शकते. ओशो म्हणतात, प्रेम ही सर्वात मोठी शक्ती आहे. जर तुम्ही प्रेमाने परिपूर्ण असाल तर तुमच्या जीवनात कोणताही अडथळा टिकू शकणार नाही. नवीन वर्षात आपण आपल्या नातेसंबंधाच्या, नातेवाईकांच्या बरोबर आपले संबंध चांगले होतील, चांगले राहतील यावर लक्ष केंद्रित करू शकतो. ओशो म्हणतात की जर आपण स्वतःमधील प्रेम जागृत केले आणि ते इतरांसोबत शेअर केले, वाटले, तर हे वर्ष केवळ आपल्यासाठीच नाही तर आपल्या आजूबाजूच्या सर्व लोकांसाठी खास होऊ शकते. या नवीन वर्षात जर आपण ध्यान साधनाला आपल्या जीवनाचा एक भाग बनवला, तर हे वर्ष आपल्यासाठी आध्यात्मिक वाढीचा अद्भुत काळ ठरू शकेल. नवीन वर्ष एक नवीन सुरुवातीची वेळ आहे, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याला ओझं बनवावं. ओशो आपल्याला आठवण करून देतात की आनंद आणि हलके क्षण टिकून ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. जर आपण प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घेणे थांबवले आणि जीवनाला एक खेळ म्हणून पाहिले, तर आपण प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकतो. नवीन वर्षात हा दृष्टिकोन आपल्याला अंगीकारण्यासाठी, स्वीकारण्यासाठी योग्य वेळ आहे. नवीन वर्षात सद्गुरू ओशो यांच्या या विचारांचा आपल्या आयुष्यात स्वीकार करा. त्या विचाराने आपले आयुष्य जगा. नवीन वर्षाचा अर्थ फक्त नवीन ध्येय, नवीन लक्ष्य बनवणे नाही, तर स्वतःला एका योग्य दिशेने घेऊन जाणे हा आहे. ही वेळ आहे स्वतःमध्ये खोलवर जाण्याची, तुमचा आनंद शोधण्याची, तुमचे प्रेम, जिव्हाळा सामायिक शेअर करण्याची आणि तुमचे जीवन एक पर्व उत्साहाने भरलेलं बनवण्याची. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना हॅपी न्यू इयर.